माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, विविधा अंतर्गत ऐकूयात कार्यक्रम नारी विश्व. या कार्यक्रमाचं निवेदन पल्लवी सपकाळे यांचं, संकलन डॉक्टर सुषमा मेश्राम यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सखींनो. नारी विश्व या कार्यक्रमात मी पल्लवी सपकाळे सखींचे खूप खूप स्वागत करते. सखींनो, आपल्या सगळ्या मैत्रिणींचा, महिलांचा आवडता विषय म्हणजे सौंदर्य. आणि आजकाल जे वाढतं प्रदूषण आहे, जी मेंटल स्ट्रेस आहे किंवा जी दगदग आहे, यामुळे आपल्या स्किनवर, शरीरावर त्याचा खूप परिणाम होत आहे. तर याच विषयाशी संबंधित चर्चा करण्याकरिता आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर सुषमा मेश्राम मॅडम. सगळ्यांना आपण नेहमीच म्हणत असतो की मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. परंतु हे सगळं करत असताना किंवा हे गाणं म्हणत असताना आपण खरोखर आपल्या स्वतःकडे लक्ष देतो का? पण ते देणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्याच्यामुळे आपण छान दिसावं, छान असावं, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणूनच आपण हा विषय घेऊन आलो आहोत स्पेशली या येणाऱ्या ऋतूसाठी, जेणेकरून आपण हा जो आपला बदलता ऋतू आहे यामध्ये स्वतःची काळजी घेऊ शकलो पाहिजे. चला तर मग आपण आज विषयाला सुरुवात करूया. नमस्कार, मी डॉक्टर सुषमा मेश्राम, मेडिकल ऑफिसर. तर आज आकाशवाणी मला बोलवले, याकरता मी सगळ्यांचे, आकाशवाणीच्या सगळ्या टीमचे आभार व्यक्त करते. आज आपल्याला ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी ऋतुमानानुसार त्वचेची काळजी कशी घ्यावे याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे. ग्रामीण भागातील महिला शेतकाम, घरकाम, जनावरांची देखभाल, उन्हात पावसात काम अशी सतत कष्टाची दिनचर्या पाळतात. त्यामुळे त्वचेवर ऊन, धूळ, घाम, पावसाचे पाणी आणि थंडी यांचा थेट परिणाम होतो. आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूत शरीरातील वात, पित्त, कफ या दोषांमध्ये बदल होतात आणि त्यानुसार त्वचेची काळजी घ्यावी लागते. आता आपण ऋतुमानानुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी हे सविस्तर बघूया. आता सुरुवातीला येतो वसंत ऋतू, म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिल महिना. तर यामध्ये दोषांची स्थिती अशी असते की कफाचा प्रकोप झालेला असतो, त्वचा तेलकट झालेली असते, चिकट आणि पुरळ येण्याची शक्यता असते. आता त्यावेळेला या ऋतूमध्ये महिलांनी, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्या, तर आठवड्यातून 2 वेळा उटणे लावावे. बेसन, हळद, गुलाब पाणी हे मिक्स करून याचे आठवड्यातून 2 वेळा उटणे लावावे. कोमट पाण्याने स्नान करावे. त्यानंतर चेहरा वारंवार स्वच्छ धुवावा. तेलकट पदार्थ कमी खावे. घरगुती उपाय करायचे झाल्यास कडुनिंब आहे, त्याच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा आणि मुलतानी मातीचा लेप लावावा. त्यानंतर येतो ग्रीष्म ऋतू, म्हणजे एप्रिल ते जून. एप्रिल ते जून महिना हा ग्रीष्म ऋतूमध्ये येतो. तर यामध्ये दोषांची स्थिती अशी असते की त्यामध्ये पित्ताची वाढ झालेली असते आणि वाताचा संचय झालेला असतो. आता त्यामध्ये येणाऱ्या समस्या अशा असतात की सनबर्न, उन्हामुळे त्वचा पोळल्या जाते, त्यामध्ये घामोळ्या येतात, जळजळ होते आणि त्वचा कोरडी पडते. आता त्यावेळेला या ऋतूमध्ये घ्यावयाची त्वचेची काळजी अशा पद्धतीने घ्यायची आहे की बाहेर जाताना तुम्ही शेतात काम करताय, घरी काम करताय, तर थेट उन्हाच्या संपर्कात येत असाल तर डोक्यावर ओढणी घ्यावी किंवा टोपी घालावी किंवा साडीचा पदर घ्यावा. सैल आणि सुती कपडे वापरावे. थंड पाण्याने स्नान करावे. या ऋतूमध्ये सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेला थंड पाण्याने स्नान करावे. नारळ तेलाने हलका अभ्यंग करावा. आता लेप जर देता आला जर आपल्या त्वचेला, कारण उष्णतेचं प्रमाण त्वचेमध्ये वाढलेलं असतं, पित्ताचा संसर्ग झालेला असतो, तर त्यावेळेला अशा वेळेला चंदन हे थंड गुणाचे असल्यामुळे चंदन आणि गुलाब पाणी याचा लेप त्वचेला द्यावा. तसेच कोरफडचं जेल लावावं. काकडीचा रस द्यावा, तो सुद्धा आपण लावू शकतो. त्यानंतर वर्षा ऋतू. तर वर्षा ऋतूमध्ये जुलै आणि सप्टेंबर हे 2-3 महिने म्हणजे वर्षा ऋतू. तर यामध्ये दोषांची स्थिती अशी असते की या ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो. तर त्यावेळेला समस्या त्वचेची अशी असते की त्वचा कोरडी होते, खाज येते आणि बुरशीजन्य संसर्ग आजार या ऋतूमध्ये
होण्याची शक्यता असते. तर या ऋतूमध्ये त्वचेची घ्यायची काळजी म्हणजे स्नानानंतर संपूर्ण शरीर कोरडे करायला हवे, ओले कपडे लगेच बदलायला हवे आणि आठवड्यातून 2 वेळा तेलाने मालिश करायला हवी. त्यातल्या त्यात तीळ तेलाने अभ्यंग केलेला अगदी उत्तम असतो. हळद आणि चंदनाचा लेप त्वचेवर लावणे उत्तम असते. गरम पाण्यात थोडे हळद टाकून किंवा कडुनिंबाची पाने टाकून स्नान करणेही. यानंतर येतो शरद ऋतू. तर शरद ऋतूमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर हे महिने म्हणजे शरद ऋतू. आता या शरद ऋतूमध्ये दोषांची स्थिती अशी असते की या ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो आणि या पित्ताचा प्रकोप झाल्यामुळे त्वचेवर लालसरपणा, पुरळ येणे या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तर या वेळेला या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेण्याकरता आपल्याला चंदन आणि आवळा याचा वापर करायचा असतो. गार पाण्याने स्नान करावे, तसेच तिखट आणि आंबट पदार्थ घेणे टाळायला हवे. त्यानंतर येतो हेमंत ऋतू. तर हेमंत ऋतूमध्ये डिसेंबर ते जानेवारी हे महिने म्हणजे हेमंत ऋतूचे असतात. त्यावेळेला दोषांची स्थिती अग्निप्रबळ असतो, वात नियंत्रित असतो. त्यानुसार जर आपल्याला बघायला झाले तर त्वचेवर त्वचा कोरडी असणे आणि फुटणे हे सगळ्या समस्या त्वचेला येतात. थंडावा वातावरणात असल्यामुळे त्वचेला कोरडेपणा जाणवतो आणि त्वचा फुटणे हा प्रकार होतो. तर ह्या वेळेला त्वचेची काळजी कुठल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे तर रोज तीळ तेलाने अभ्यंग करावा. अभ्यंग म्हणजे तीळ तेलाने त्वचेला मालिश करावी. त्यानंतर स्नानानंतर तूप आणि नारळ तेल किंवा मॉइश्चर असलेलं कुठलंही मॉइश्चरायझर किंवा असं तेल ज्यामध्ये स्निग्ध गुण आहे असं कुठलंही लोशन किंवा तेल शरीराला लावावे. पुरेसे पाणी पिणे फार उपयोगाचे असते. त्यानंतर येतो शिशिर ऋतू. तर शिशिर ऋतू म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी हे महिने म्हणजे शिशिर ऋतू. या वेळेला दोषांची स्थिती शरीरामध्ये कफाचा संचय झालेला असतो आणि कफाचा संचय झाल्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम त्वचा निस्तेज होणे, कोरडी होणे या पद्धतीने होतो. तर या निस्तेज आणि कोरड्या झालेल्या त्वचेवर साठी उपाय कुठले करायचे तर गरम पाण्याने स्नान करणे, सुती कपडे वापरणे, सुती कपडे हलका मसाज त्वचेला देणे आवश्यक असते. आता ग्रामीण महिना विशेष सूचना अशा आहेत की शेतात काम करताना चेहरा कापडाने झाकावा, कारण ग्रीष्म ऋतूमध्ये ऊन असल्यामुळे चेहरा काळवंडण्याची भीती असते आणि त्यामुळे शेतात काम करताना चेहऱ्याला सुती हलकासा कापड बांधावा. रासायनिक क्रीमपेक्षा घरगुती उपाय करावेत. पुरेसे पाणी पिणे, ताजे आणि ऋतुमानानुसार अन्न घेणे, झोप पूर्ण घ्यावी. आयुर्वेद सांगतो की ऋतुचर्या पालनम आरोग्यस्य मूलम, म्हणजेच ऋतूनुसार आहार विहार केल्यास आरोग्य चांगले राहते. तर निष्कर्ष असा निघतो की ग्रामीण भागातील महिलांनी ऋतूनुसार त्वचेची काळजी घेतल्यास त्वचा निरोगी राहते, संसर्ग टळतात, नैसर्गिक तेज टिकून राहते, काम करण्याची ताकद वाढते. आयुर्वेद आपल्याला निसर्गाची जुळवून घेण्याची शिकवण देतो. चला ऋतुचर्या पाळूया आणि नैसर्गिक पद्धतीने त्वचेचे आरोग्य जपूया. त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांचा आहार ऋतुमानानुसार कसा असावा याबद्दल थोडं मार्गदर्शन करू इच्छिते. ग्रामीण भागातील महिला सतत आपल्या कामात घरच्यांचे सगळ्यांची काळजी घेण्यामध्ये इतक्या व्यस्त असतात की त्यांचा स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष होतं आणि ऋतुमानानुसार जर आहार विहार नसला तर बरेचसे आजार किंवा तक्रारी कुरबुरी त्यांना होऊ शकतात. म्हणून ऋतुमानानुसार आपण कसा आहार घ्यायला हवा, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी, त्याकरिता ग्रामीण भागातील महिला या घरकाम, शेतमजुरी हे सगळं करण्यात व्यस्त असतात. आयुर्वेदानुसार वर्षाचे जे 6 ऋतू सांगितले आहेत त्या प्रत्येक ऋतूत शरीरातील वात, पित्त, कफ बदलतात. त्यामुळे ऋतुचर्या पाळणे हे आरोग्याचे मूलभूत तत्व आहे. त्यानुसार आपण प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार विहार कसा असावा. वसंत ऋतू म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिल महिना. या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये कफाचा प्रकोप झालेला असतो. या काळात शरीर जड आणि आळशी वाटणे ह्या प्रकारच्या तक्रारी असतात. तर या ऋतूमध्ये आपला आहार कसा असावा तर ज्वारी आणि बाजरीची भाकरी, मूग डाळ, कडधान्ये, मध अल्प प्रमाणात, कारले, मेथी आणि पालक म्हणजे हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनचा सोर्स असलेल्या
डाळी आणि पचायला हलकी असलेली ज्वारी आणि बाजरी ह्यांच्या भाकरी हे अगदी उत्तम आहार आपल्या वसंत ऋतूमध्ये घ्यावे. काय खाणे टाळायला हवे तर गोड आणि तुपकट पदार्थ घेणे टाळावे. दही, थंड पेय हे घेणे टाळावे. ग्रामीण महिलांनी या काळात हलका आणि पचायला सोपा असा आहार घ्यायला हवा. ग्रीष्म ऋतू म्हणजे एप्रिल ते जून महिना. आता यामध्ये दोषांची स्थिती अशी असते की वात संचय झालेला असतो आणि पित्ताची वाढ झालेली असते. शरीरातील पाणी कमी होते. आता या ऋतूमध्ये घ्यावयाचा आहार असा आहे की तांदळाचा भात, ताक, दूध, काकडी, दोडका, कलिंगड, खरबूज, नारळ पाणी, तूप थोड्या प्रमाणात अशा प्रकारचा आहार या ऋतूमध्ये घ्यायला हवा. आता काय टाळायला हवे? आपल्या आहारामध्ये काय घ्यायला नको तर तिखट आणि मसालेदार पदार्थ घेऊ नये. जास्त उन्हात काम करताना उपाशी राहू नये. शेतात काम करणाऱ्या महिलांनी पुरेसे पाणी आणि ताक घ्यावे जेणेकरून तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण राहील आणि पित्ताची वाढ होणार नाही आणि वाताचा संचय होणार नाही. यानुसार आपल्याला आहार ग्रीष्म ऋतूत घ्यायला हवा. शरीरात उष्णता वाढल्यामुळे जितकाही आपण लिक्विड म्हणजे पातळ असे ताक, त्यानंतर थंड पेये, ज्यूस, उसाचा रस असे थंड जे शीतल गुणाचे द्रव्य आहेत ते सगळं घ्यायला हवे. त्यानंतर वर्षा ऋतू तो जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये वर्षा ऋतू आपण मानतो. तर दोषांची स्थिती या ऋतूमध्ये अशी असते की वाताचा प्रकोप झालेला असतो आणि आपल्या शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते. आता या पचनशक्ती कमी असताना आपल्या शरीराला घ्यावयाचा आहार या ऋतूमध्ये असा आहार घ्यावा की जो पचायला हलका असावा. तर त्यामध्ये गरम आणि ताजे अन्न घ्यायला हवे. गव्हाची चपाती, तांदूळ हे सगळं घ्यायला हवे. मूग डाळीची खिचडी, साजूक तूप, आलं, हिंग, जिरे. कारण पचनशक्ती कमी असल्यामुळे आलं, हिंग आणि जिरे हे आपल्याला खाल्लेले अन्न पचवायला मदत करते. आता या ऋतूमध्ये काय घेणे टाळावे तर कच्चे सॅलेड, रस्त्यावरील अन्न आणि दूषित पाणी. या काळात पचन संस्था कमजोर असते आणि म्हणून गरम आणि हलके अन्न घ्यावे जेणेकरून ते पचायला हलके राहील. त्यानंतर शरद ऋतू. शरद ऋतूमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर हे महिने शरद ऋतूमध्ये येतात. मध्ये दोषांची स्थिती अशी असते की पित्ताचा प्रकोप झालेला असतो. तर हा पित्ताचा प्रकोप आपल्याला व्यवस्थित हँडल करता आला पाहिजे. म्हणजे पित्ताचा झालेला प्रकोपाला आपल्या शरीरातील आहाराने आपण मात करू शकलो पाहिजे असा आहार आपला असायला हवा. तर ह्यामध्ये गोड, कडू, तुरट रसाचे पदार्थ घ्यायला हवेत. तांदूळ, गहू, आवळा, द्राक्ष आणि कोरफड कुठल्या प्रकारची आणि कशी घ्यायला हवी ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घ्यावे. पित्ताचा प्रकोप असल्यामुळे आपण शीतगुणाचे आणि उष्ण नसलेले पदार्थ या ऋतूमध्ये घ्या जेणेकरून आपल्याला पित्ताचा प्रकोप टाळता येईल. रात्री उशिरा जेवणे टाळावे. जड अन्न आहार घेणे टाळावे. त्यानंतर फार तिखट आणि आंबट तेलकट पदार्थ खाऊ नयेत. त्यानंतर येतो हेमंत ऋतू. डिसेंबर ते जानेवारी हे महिने हेमंत ऋतूमध्ये गणले जातात. यावेळेला दोषांची स्थिती अशी असते की अग्नी अगदी प्रबळ असतो आणि भूक वाढलेली असते. त्यामुळे यावेळेला घ्यावयाचा आहार म्हणजे बाजरीची भाकरी, तिळाचे लाडू, साजूक तूप, दूध, हरभरा आणि उडीद. या काळात पौष्टिक आणि स्निग्ध आहार घ्यायला हवा. कारण या जो असतो कफाचा प्रकोप झालेला असतो आणि कोरडेपणा त्वचेवर जाणवलेला असतो आणि हा कोरडेपणा कमी करण्यासाठी त्वचेवरील आपल्याला स्निग्ध आणि पौष्टिक आहार या ऋतूमध्ये घ्यायला हवा. ग्रामीण महिलांसाठी हा शरीर बांधणीचा काळ आहे. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. त्यानंतर येतो शिशिर ऋतू. शिशिर ऋतू म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी महिना. 2-3 महिन्यांमध्ये दोषांची स्थिती अशी असते की कफाचा संचय झालेला असतो आणि कफ संचयामुळे आपल्याला त्यानुसार आहार घ्यावा लागतो. घ्यायला हवा आणि कुठला आहार घ्यायला हवा तर अल्प प्रमाणात गरम आणि मसालायुक्त पदार्थ घेऊ शकतो. आलं, लसूण, ज्वारी, बाजरी अशा प्रकारचा आहार या ऋतूमध्ये घ्यायला हवा. महिलांसाठी सूचना अशी आहे की रोज किमान 2 वेळा ताजे आणि शिजवलेले अन्न घ्यावे. भरपूर पाणी प्यायला हवे. आयर्नयुक्त पदार्थ म्हणजे जसे पालक, हरभरा, गूळ, बीट, शेंगदाणा गुळाचे लाडू, अनार हे असे पदार्थ आयर्न वाढवणारे पदार्थ घ्यायला हवे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी दूध, तूप, डाळी नियमित खाव्यात.
उपाशीपोटी जड काम करणे टाळावे. तर ऋतूनुसार आहारविहार केल्यास रोग टळतात. ग्रामीण महिलांनी स्थानिक व हंगामी अन्नपदार्थांचा वापर करावा. स्थानिक धान्य, भाजीपाला आणि फळे हीच उत्तम औषधे आहेत. ऋतुमानानुसार आहार घेतल्यास शरीर निरोगी राहते, रक्तक्षय टळतो, हाडे मजबूत राहतात, त्वचा आणि केस चांगले राहतात, मासिक पाळी नियमित राहते. आयुर्वेद हा केवळ औषधोपचार नाही, तर जीवन जगण्याची योग्य पद्धत आहे. चला ऋतुचर्या पाळूया आणि ग्रामीण महिलांचे आरोग्य सुदृढ करूया. मार्च महिना म्हणजे उन्हाळा सुरू होतो आहे, म्हणजे ग्रीष्म ऋतूची सुरुवात होते आहे. आज आपण आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूमध्ये त्वचेची काळजी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. भारतात ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा हा साधारणतः वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यात येतो. या काळात सूर्याची प्रखरता वाढते, उष्णता तीव्र होते आणि शरीरातील द्रव घटक कमी होऊ लागतात. आयुर्वेदानुसार वर्षाचे 6 ऋतू सांगितले आहेत. त्यामध्ये ग्रीष्म ऋतू हा आदान कालमध्ये येतो. आदान कालात सूर्य आणि वायू यांच्या तीव्रतेमुळे पृथ्वीतील तसेच शरीरातील स्नेह, ओज आणि जलतत्व हळूहळू क्षीण होत जाते. ग्रीष्म ऋतूचे आयुर्वेदीय स्वरूप आचार्य चरक यांनी सांगितले आहे. ग्रीष्मे वृक्षो लघुश्चोष्मो वातः संचयते नृणाम. याचा अर्थ असा की ग्रीष्म ऋतूत वातावरण वृक्ष, कोरडे, उष्ण आणि लघु असते. त्यामुळे शरीरातील वात दोष संचयित होतो आणि पित्तदोष वाढण्याची प्रवृत्ती दिसते. त्वचा ही मुख्यतः रक्त आणि पित्ताशी संबंधित आहे. त्यामुळे उष्णतेचा सर्वात जास्त परिणाम त्वचेवर होतो. ग्रीष्म ऋतूमध्ये त्वचेवर होणारे परिणाम. आता ग्रीष्म ऋतूमध्ये त्वचेवर कुठले कुठले परिणाम होतात? त्वचा कोरडी आणि निस्तेज होते, घामोळ्या, पुरळ, लालसरपणा येतो, सनबर्न म्हणजे उष्णतेमुळे त्वचा जाळल्या जाते, पोळल्या जाते, त्वचेची जळजळ होते, पिंपल्स आणि पित्ताचा दाह होतो, डिहायड्रेशन होते, शरीरात पाण्याची कमतरता होते. उष्णतेमुळे, गरमीमुळे शरीरातून सतत घाम बाहेर निघतो, पडतो आणि त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. हे सर्व त्रास पित्त आणि वात वाढल्यामुळे होतात. आयुर्वेदानुसार आता त्वचेची काळजी कशी घ्यावी? आहारामध्ये ग्रीष्म ऋतूत मधुर, शीतद्रव्य आणि स्निग्ध आहार घ्यावा असे आयुर्वेद सांगतो. आता कुठले पदार्थ घ्यायला हवे? तर ताक, दूध, तांदूळ, गहू, काकडी, दोडका, परवल, कलिंगड, खरबूज, नारळ पाणी, द्राक्ष हे सगळे आणि तूप अगदी अल्प प्रमाणात. हा सगळा आहार आपण घ्यायला हवा. तर कुठले पदार्थ टाळावेत? तर तिखट, आंबट, खारट पदार्थ, तळलेले आणि मसालेदार पदार्थ, जंक फूड, मद्यपान, जास्त चहा, कॉफी. योग्य आहार घेतल्यास त्वचा आतून शोषित राहते, म्हणून आपण असे आहार टाळावेत. योग्य आहार घेतला तर त्वचा ती आतून शोषत राहते आणि त्यामुळे ती पोषित राहते, म्हणून योग्य आहार घ्यायला हवा. पाणी आणि द्रवसेवन. उन्हाळ्यात शरीरातील जलतत्व कमी होते आणि त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. धणे आणि खडीसाखर मिक्स केलेले पाणी पिल्यास अतिउत्तम. जिरे पाणी, गुलाब पाणी, मिसळलेले थंड पाणी, बेल सरबत, वाळा टाकलेले पाणी हे सर्व पित्तशामक असून त्वचेसाठी हितकर आहेत. आता अभ्यंग, तेलाची मालिश करावी. आयुर्वेदात अभ्यंग अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. ग्रीष्म ऋतूत हलक्या स्वरूपाचे शीतगुणधर्म असलेले तेल वापरावे. नारळ तेल, चंदनयुक्त तेल या तेलाने अभ्यंग केल्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होतो, वात संतुलित राहतो आणि त्वचा मऊ आणि तेजस्वी होते. उटणे आणि लेप लावावे. रासायनिक साबणाऐवजी आयुर्वेदिक उटणे वापरावे. आपण काही घरगुती उपायसुद्धा करू शकतो. तर त्यामध्ये चंदन आणि गुलाब पाण्याचा लेप लावावा, मुलतानी मातीचा लेप लावावा, काकडीचा रस, कोरफड जेल हे सर्व पित्तशामक असून त्वचेची जळजळ कमी करतात. आता वस्त्र आणि दिनचर्या कशी असावी? तर ग्रीष्म ऋतूमध्ये सैल आणि सुती कपडे वापरावेत. दुपारी 12 ते 3 या वेळामध्ये उन्हात बाहेर जाणे टाळावे. डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरावा. थंड पाण्याने 2 वेळा स्नान करावे. योग आणि प्राणायाम हे पित्त नियंत्रणासाठी अगदी आवश्यक आहेत. त्यानंतर प्राणायाम केल्याने शरीराला थंडावा मिळतो, त्वचेची जळजळ कमी होते. मानसिक आरोग्य आणि त्वचा या बाबतीत आपण काय करायला हवं? तर ताणतणाव वाढल्यास पित्त वाढतं आणि त्वचेचे विकार होतात. त्यामुळे पुरेशी झोप घ्यावी, ध्यान करावे, सकारात्मक विचार ठेवावेत. ऋतुचर्या पालनाचे महत्त्व काय असायला हवे?
तर आयुर्वेद सांगतो की ऋतुचर्या पालनम आरोग्यस्य मूलम, म्हणजेच ऋतूनुसार आहार विहार केल्यास आरोग्य चांगले राहते. ग्रीष्म ऋतूत थंड, गोड, स्निग्ध पदार्थ आणि शीतल उपचार पाळल्यास त्वचा निरोगी राहते. ग्रीष्म ऋतू हा शरीरातील ओझ कमी करणारा ऋतू आहे आणि त्यामुळे योग्य आहार, पुरेसे पाणी, अभ्यंग, उठणे, प्राणायाम आणि संतुलित दिनचर्या यांचे पालन केल्यास त्वचेचे आरोग्य उत्तम राहते. आयुर्वेद हा केवळ उपचार पद्धती नाही, तर ही एक जीवनशैली आहे. जर आपण ऋतुचर्या पाळली तर त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर, तेजस्वी आणि निरोगी राहील. त्यामुळे ग्रीष्म ऋतूत आयुर्वेदाचे तत्व आत्मसात करून निरोगी आणि तेजस्वी त्वचेचा आनंद घ्या. धन्यवाद. सखींनो, आताच आपण डॉक्टर सुषमा मेश्राम यांच्याशी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि आपला आहार कसा असावा याविषयी माहिती ऐकून घेतली आणि नक्कीच आपण त्याप्रमाणे काही ना काहीतरी स्वतःमध्ये बदल करू, जेणेकरून आपण खूप छान दिसू. आणि ज्याप्रमाणे आपण कुटुंबाची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. याच अनुषंगाने आपण आजचा हा विषय घेतला होता. तर आजचा हा विषय आपल्याला नक्कीच आवडला असेल. तर असेच नवीन विषय घेऊन आम्ही पुन्हा नारी विश्वमध्ये आपल्यासोबत असू. पण तोपर्यंत आपले रेडिओ सखी पल्लवी हिला रजा द्या. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण विविधांतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती पल्लवी सपकाळे यांची, तर संकलन डॉक्टर सुषमा मेश्राम यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.